क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. स्वागत आहे आजच्या माझ्या अगदी छोट्याशा ब्लॉग मध्ये. आणि आज मी काय काय बनवलं आहे तुम्हाला जेवणातून कळेलच. आज बनवले आहे ढेमसची भाजी. चण्याची डाळ शिजवून टाकलेली होती तर खूप मस्त झाली. चव एकच नंबर टेस्टी झाली आहे. पुरणपोळी मला काही जमत नाही म्हणजे नाहीच, पण जशी जमली तशी दाखवते तुम्हाला. आवडली तर ठीक आहे, नाही आवडली तरी छान म्हणा. सर्वांनी मला छान म्हणा. आणि भाजी तर एकच नंबर बनलेली आहे, काही प्रॉब्लेमच नाही भाजीमध्ये. आणि साधी पोळी आहे, भात आहे आणि पुरणपोळी. पीठ घेतलं आहे भिजवायला, पीठ मळते. आणि हे मी बघा तुम्हाला दाखवलेलं होतं, पुरणाची डाळ शिजवून ठेवली होती. भिजवते पीठ. रास बनवते पुरणाची पोळी आणि ढेमसची भाजी. इथे ना डाळीचं पाणी पण काढून ठेवलेलं आहे. आता कॅमेरा लावलेला आहे ना, नंतर दाखवते थोडं थोडं. आता पीठ भिजवून घेते आधी. तो सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. पीठ मळते आधी, भात बनवते एकीकडे. आणि पीठ भिजवून ठेवावं लागेल ना, पुरणपोळी बनवते तर. पुरण खूप छान मस्त शिजलं, एक नंबर नरम नरम झालं. कारण डाळ मी सकाळीच भिजत घातली होती, दुपारी छान कुकरला त्याला तिला शिजवली तर खूप छान शिजली डाळ. बघूया आता पुरणपोळी कशी होते, तर तुम्हाला पण दाखवते. काळजी नसावी. खूपच इच्छा झाली होती माझी. आता बरेच दिवस झाले काही खाल्ली नव्हती. आता आणली होती रेडीमेड, पण घरची चव वेगळीच असते ना, त्यामुळे गॅस बनवायला ठेवली आहे. बनवणार आहे, बनवते पुरणपोळी. आणि तुम्हाला मऊ पुरणपोळी कशी बनवते आज मी तुम्हाला दाखवते. पण जमली तर नक्की सांगा, लाईक शेअर कमेंट करा मला. छान नरम असं नमक टाकलं होतं याच्यामध्ये. छान नरम अशी कणिक भिजवून घेते आणि वरून तेल पण लावून ठेवते. बघूया कशी होते तर. जमते का ते बघूया, कारण मला पुरणपोळी कधीच आजपर्यंत जमली नाही. पण आता जर जमली तर बघते. थोडं तेल पण लावून, म्हणजे थोडी कणिक छान असे नरम होईल. तेल पण लावून ठेव. पण छान नरम झाली पाहिजे की नाही. थोडं तेल लावलं. आज इच्छाच खूप झाली होती माझी पुरणपोळी खायची, आणि ती पण घरची. झाकून ठेवते. छान नरम झाली. आता मस्त ढेमसाची भाजी बनवते.
एवढंच आहे आजच्या जेवणामध्ये. तुम्हाला माझा ब्लॉग जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.